भाऊ एक मिनिट शेफ्टी महत्वाची पकडणे शेफ्टी कुणाशी खेळ आहे त्याचा इनो चप्पल घालून घे पहिले सर्पाचा रेस्क्यू चालू आहे आमच्या गावामध्ये. इथे सकाळपासून आमचे मित्रबंधू जमलेले होते सर्पावर लक्ष ठेवण्यासाठी. सर्प दिसलेला आहे पण तो परत आतमध्ये घुसलेला आहे. त्याचा शोध घेत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना आमचे लहान बंधू विनोद भाऊ कुदळाने खोदून सापाचा शोध घेत आहे. आमच्या भाऊरे या आडी खांद्याला याच्या खाली आडी विशाल भाऊच्या मदतीने आलेले सर्पमित्र खाली खालच्या माणसाला सांगणार लागला तर फसके आहे. झाड काढणारच पडीन भाऊ झाड कधी नाही जाऊ दे बोतो मस्त कारण की ते सापाला पकडण्यात जो अडथळा येत आहे तो दूर करण्यात येत आहे. हे आमचे सर्पमित्र चिनावलचे सर्पमित्र लांबून आमच्या गावामध्ये आज पहिल्यांदा साप पकडण्यासाठी आलेले आहेत. वा विनोद वा खूप मोठा रेस्क्यू करावा लागतो सापासाठी. सकाळपासून साप इथून हलत पण नाही आहे आणि आता आम्हाला दिसत पण नाही आहे. आमच्या गावातील मस्त कलाकार इकडे बरं मस्त तुम्ही खिडकीत थांबा नको ते जनावर वरही उठायचे त्याचा नाद नको करा. त्याच्यात ते जड आहे की ते जडतान पहिले हा ते साप शोधल्याशिवाय कोणी घरी जाणार नाही. सकाळपासून जेवण न करता थांबलेले होते सापाचं लक्ष ठेवून आणि आताच आम्हाला साप दिसत नाही. चिनावलचे अरे मुख्य तू खाली एरंड त्या काय आहे गेला हॅलो एकटा माणूस मेहनत करतोय घेणार भाऊ कोणी दुसरा बी माणूस हातात तो आहे ना विनोद त्याला चप्पल आणणार रे बाहेरून पाहिजे फक्त जनावर नको मारतो करल जेवला का पोळ्या खांद्या इटतो नाही नाही तिकडे नाही भाऊ जनावर वाडी आहे इकडे हे इकडे मारणार भाऊ त्या इटकडे ह्या हा कोपरा पुळा काढ काढा कोपरा पाहिजे एक अंडे पडला तर
चप्पल घालवाडी मामू त्या त्या चप्पल आणायला लांब बाहेरून रे. अरे कोणती तो नाही या काळात टिकून जाय टिकून जाय टिकून जाय मी इकून उभा राहतो. चप्पल मारतो सर्व करून मारतो नको. आता मग काय आपल्याला सवय आहे पाहिलं नाही रेस्क्यू करणार आपल्याला आज पकडण्यात दिले जिवंत पकडण्यात दिले भाऊ घेऊन सातपुड्याच्या बाळात मग त्या नागपंचमीच्या दिवशी परत बोलून घेऊ. दर नागपंचमी जाणार तुझा सांगतो ओरिजिनल नाग आहे काय म्हणतो काय अरे बापा यायला नाही आहे मी आला ना जाणार मंदिर थांबा 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 का सिना काय पाहतो भैया व्हिडिओ घे रे त्या बडबड नको करा तोंड पाहू द्या मला हे काय भैया अरे आवणार सरकणार बैल सुट्टा अरे शांतता ठेवा ना मित्र रे शांतता ठेवा जरा मला त्याचा तोंड पाहू द्या भाऊ पहिले पाहिजे तू कोणता आहे करतोय मी आला भाऊ जाणार हा तेच आहे ती शक्ती आहे. हा ती शक्ती आहे शक्ती ते बापा ते तर लयच मोठा आहे रे भाऊ. दुसरा आहे बरं मुक्षा काय सांगाल तुम्ही आला की जाणार भैया भैया काय वाला हा तेच हा याला तोंड इकडे माकडे तुम्ही साईडला नाही रे घे तिकून याला हो ओरिजिनल एक नंबर भाऊ एकच आहे याला तर घ्या भाऊ हा व्हिडिओ काढतोय बाजूला अरे घ्या रे पकडलं रे झालं रे भाऊ टाळे वाजवा रे सगळे अरे व्हिडिओ करतो अरे ह्या काय करतोय मग दुसरी बी आलाय हो दुसरी बी आलाय हा तडीच आलाय का आलं नाही रो भरणी आणा भरणी भरणी आणा भरणी दाखनावाली अरे बरणी शांत उद्या जाल थोडा अजून
हा मग चालू आहे ना. मी मोठा चालला ते बी तिकडं आपला मोबाईल तो इकडे ये थोडीशी शांतता ठेवा भाऊ, थोडीशी गुच्चा पाहिजे भाऊ. तर मित्रांनो पाहू शकता आपण चिनावलच्या सोनवाडी 25 किलोमीटर अंतर, ऐनपूरच्या 4 किलोमीटर दूर एवढ्या दूरचा कॉल होता. इंडियन रॅट्सने काय मित्रांनो धमान जातीचा लोक म्हणतात की अजून एक आहे तिथे. तर आधी आपण याला पॅक करू, त्यानंतर आपल्याला दुसरा पण पाहायचा आहे. सोनवाडी गावात मला वाटतं जवळपास 20-22 किलोमीटर आमच्या चिनावल गावावरून अंतरावरती इतक्या इंडियन रॅट्सने काय तसंही पूर्ण बिनविषारी साप आहे मित्रांनो. हा साप चावला तरी काही झोप नाही, फक्त ज्या भागात हा साप चावला त्या भागात ते जखम थोडीशी धुवून घ्यायची चकाचक डेटॉल साबणने किंवा मग डिटॉलने, आणि हॉस्पिटलला जाऊन फक्त TDचं इंजेक्शन घेऊन घ्यायचं. ते पण याच्यासाठीच की हे बेंडकोया उंदीर खाता यांच्या दातात बॅक्टेरिया राहतात, त्यामुळे आपली जखम थोडीशी खराब होऊ शकते. त्यामुळे हॉस्पिटलला जाऊन TDचं इंजेक्शन घेतलेलं बरं. तर आणि मित्रांनो साप कोणताही असो चावल्यानंतर हॉस्पिटललाच जायचं, कोणता बाबा मांत्रिक तांत्रिककडे मुळीच जायचं नाही, नाही तर 100% आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. एकदा तुम्ही पाहू शकता पूर्ण गाव जमला इथे सगळ्यांना पाहून घ्यायला. तर पाहू शकता आपण. आणि या गावात मित्रांनो ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती मला सांगते की फर्स्ट टाइम साप पकडला गेलाय. म्हणजे आतापर्यंत या गावात साप मारले गेले असतील मला तरी, बरोबर दिसला म्हणजे मारून टाका. तर मित्रांनो सापांना मारा नको, त्यांना पण वाचवा, कारण की त्यांच्यामुळे मेडिसिन, त्यांच्या विषयामुळे मेडिसिन तयार होते आणि ते मेडिसिन आपल्यालाच काम येते मित्रांनो. त्यामुळे सापांना जिवंत ठेवणं हे आपलं काम आहे. जवळच्या सर्पमित्राला कॉल करायचा, दिसला मी सर्पमित्राला नसेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एरियात कॉल करायचा. आमच्यासारखा सर्पमित्र आता तुम्ही पाहू शकता मी 20-22 किलोमीटर इतक्या दूराला या साप पकडण्यासाठी. तर याला आपण सुरक्षितरित्या आता रेस्क्यू केला आणि बर्नीत पॅक करू आणि बघूया अजून दुसरा पण साप आहे. फोटो काढ मुख्य तू फोटो काढला भाऊ जा भाडे का हात धावतोय धमते ते कोणी पकडताय का लग्न आला बाबा माझं भाऊ किती बनवलीत तर काही हे नव्हता ना. नाही काहीच नाही आणि थोडीशी झटकी घेतली भाऊ. काय का ते काय काकांच्या सावते काय तसं असं आहे का पण आहे ना बापा आहे का म्हणजे बापा रे त्याचा तर लोणच्याचा वास येतो. बंद करू शकतो का भाऊ आता? 4-5 तर मित्रांनो माझं युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र कल्पेश साळुंके नावाने. माझं चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. साईडला होऊन जा गाडी जवळ. दुसऱ्यावर लक्ष ठेवा. अरे आपला कॅमेरा केला जातो ना. एक बरणी घे आता टाइमपास नाही तर कोबरा आता टाइमपास करणार.
अरे जाणार रे यांनी महिंद्रा आठवणार नाही कंपनी बंद करू शकतो